हा प्रवास फक्त हदगाव ते औरंगाबाद इतकाच नाही. हा प्रवास आहे ज्ञानाच्या मंदिराकडे जाण्याचा, त्या भूमीकडे जाण्याचा जिथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला आहे. आज आपण जात आहोत मिलिंद कॉलेजकडे, त्या ऐतिहासिक वास्तूकडे जिच्या प्रत्येक दगडात बाबासाहेबांचे स्वप्न जिवंत आहे. शिक्षणाशिवाय माणूस गुलाम राहतो हे बाबासाहेबांनी ओळखले होते. मराठवाडा त्या काळात शिक्षणाच्या बाबतीत खूप मागे होता. गरीब, शोषित आणि वंचित समाजाला उच्च शिक्षणाची संधी मिळावी म्हणून बाबासाहेबांनी 1945 मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. औरंगाबाद, ज्याला आज छत्रपती संभाजीनगर म्हणून ओळखल्या जाते, याच शहरात बाबासाहेबांनी शिक्षण क्रांतीचे बीज पेरले. त्यांचे स्वप्न होते की मराठवाड्यातील गरीब विद्यार्थ्यांनाही मोठं शिक्षण मिळालं पाहिजे. या परिसराला नागसेनवन असे नाव देण्यात आले. बौद्ध परंपरेतील महान भिक्षू आणि तत्वज्ञ नागसेन यांचे नाव या भूमीला देण्यात आले. कारण इथे फक्त पदवी मिळत नाही, तर इथे विचार घडवले जातात. बाबासाहेबांनी या महाविद्यालयाला मिलिंद हेच नाव का दिले? कारण ग्रीक राजा मिलिंद, ज्याला सत्य जाणून घेण्याची भूक होती, आणि भिक्षू नागसेन, ज्याच्याकडे ज्ञानाचा अथांग सागर होता. प्रश्न विचारणारा विद्यार्थी मिलिंद सारखा असावा आणि संयमाने ज्ञान देणारा शिक्षक नागसेन सारखा असावा. हीच बाबासाहेबांची शिक्षणाची संकल्पना होती. विद्यार्थी जिज्ञासू, शिक्षक विचारवंत आणि शिक्षण समाज परिवर्तनाचे साधन. बाबासाहेब म्हणायचे, मनाची जोपासना हेच मानवी जीवनाचे अंतिम ध्येय आहे. म्हणूनच त्यांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे शस्त्र बनविले. आजही मिलिंद कॉलेजच्या भिंती सांगतात, ज्ञान म्हणजे शक्ती आणि शिक्षण म्हणजे स्वातंत्र्य. प्रत्येक विद्यार्थी जर मिलिंद झाला आणि प्रत्येक शिक्षक नागसेन झाला, तर बाबासाहेबांच्या शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होईल. जय भीम, नमो बुद्धाय.